तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ याबद्दल आहे की आज आपण नेमकं करणार काय आहोत शेतीमध्ये। तर एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। इथे दिसतं आपल्याला या या एक मिनिट या साईडने जे पूर्ण मी वक्कर मारलेला आहे तो तिथं ते झाड दिसतं का तोपर्यंत, आणि आपण एका साईडनं मारणार आहोत तणनाशक। ते मी तुम्हाला दाखवूनच देणार आहे पूर्णपणे। तर आपण मुदी कोणता आपल्याला जास्त परवडेल नेमकं सध्या आता मोठाली कॉटन बराच मोठाला झालेला आहे। काही ठिकाणी सरकी म्हणतात, काही ठिकाणी आपण कपाशी सुद्धा म्हणतो त्याला, बराच मोठेल झालेला आहे। आणि वखर मारायचं म्हणलं की खूप असं नुकसान आपल्याला इथे दिसून येतं की फांद्या मोडणे, वळताना बैलाला खूप झाडं मोडतात। त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत। अर्ध्याच साईडने आपण जे तेर मारलेला आहे, वखर मारलेला आहे पूर्णपणे, आणि आपण याचा पार्ट 2 बनवणार आहे। कमीत कमी अजून 20 दिवसाने आपण याचा रिझल्ट बघणार आहोत, 20 किंवा 15 दिवसाने। नक्की तुम्ही उत्सुक असाल माझं दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी की शेतकऱ्याला काय परवडतं काय नाही। तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण मारून घेऊया औषध एकदा, आणि नेक्स्ट पार्ट पुढच्या 20 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर मी अपलोड करेल याच चॅनलवरती। या पद्धतीने तुम्ही 40 ते 50 रुपयाचं जुगाड आणून हे तणनाशक मारू शकता। आता आपल्या शेतामध्ये काही मोठं गवत नाही, पण आपण तरी पण एक याला मारण्यासाठी खूप मोठा प्रयत्न आपण इथे करत आहोत। खूप नाही पण मग थोडासा होईना प्रयत्न पाहिजे याला मारण्यासाठी, कारण याचं जे इथून पुढं खुरपण किंवा निंदन होत नाही त्यासाठी आपण हे तणनाशक मारणार आहोत। या तणनाशकने पूर्णपणे गवत जळतं की वक्कर हाणलेलं बेस्ट राहतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। किंवा फांद्यावर काही इफेक्ट होतो का, किंवा सरकीवर काही इफेक्ट होतो का या तणनाशकनं, आपण हे सुद्धा बघणार आहोत। तर नक्कीच पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि पहिला व्हिडिओ आहे, खूप प्रेम दाखवा। तर धन्यवाद।